नमस्कार. मी मानिनी गद्रे. चला गीतेच्या अंतरंग जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. या ऑडिओची रचना आधी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला मूळ श्लोक, त्याचा मराठी अर्थ, नंतर संस्कृतचं सरळ वाक्य रूपांतर आणि त्याचा इंग्लिश अर्थ, नंतर ज्ञानेश्वरीतील माऊलींच्या ओव्यांचा मराठी सुलभ अर्थ आणि नंतर माझ्या दृष्टिकोनातून त्या श्लोकाविषयी मला काय वाटलं त्याचं विवरण. सर्वप्रथम आपण मूळ श्लोकाचा संधिविग्रह करून त्यातील प्रत्येक शब्दाचा मराठीत अर्थ पाहूया. नहि कश्चित् क्षणोऽपि जातुनिष्ठत्य कर्मकृत कार्यते ह्यवशः कर्म सर्व प्रकृतिर्जैर्गुणैः. क्षणमात्रही कर्माचा सर्वथा त्याग अशक्य आहे असं सांगताना परमेश्वर म्हणतात, कश्चित कोणीही मनुष्य, जातू कोणत्याही वेळी, ही निस्संदेहपणे, क्षणमपि क्षणमात्रसुद्धा, अकर्मकृत कर्म न करता, न तिष्ठती राहत नाही, ही कारण प्रकृतिजैही प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या गुणैही गुणांनी अवशः परतंत्र झालेला सर्व मनुष्य समुदाय हा कर्मकार्यते कर्म करण्यास भाग पाडला जातो. म्हणजे कर्माचा स्वरूपता त्याग सर्वथा होऊच शकत नाही हे सांगताना परमेश्वर म्हणतात, निःसंशयपणे कोणीही मनुष्य कोणत्याही वेळी क्षणभरसुद्धा काम न करता राहत नाही. कारण सर्व मनुष्य समुदाय प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या गुणांमुळे पराधीन असल्यामुळे कर्म करायला भाग पाडला जातो. कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचारस उच्यते. फक्त वरवर इंद्रियांची क्रिया न करणारा विषयचिंतक मनुष्य हा मिथ्याचारी होय असं सांगताना परमेश्वर म्हणतात, विमूढात्मा मूढबुद्धीचा मनुष्य कर्मेंद्रियाणी सर्व इंद्रियांना संयम्य जबरदस्तीने वरवर रोखून यहा जो मनसा मनाने इंद्रियार्थान त्या इंद्रियांच्या विषयांचे स्मरण आस्ते चिंतन करीत असतो, सहा तो मिथ्याचार हा मिथ्याचारी म्हणजे दांभिक उच्चते म्हटला जातो. म्हणजे जो मूर्ख मनुष्य सर्व इंद्रिय बळेच वरवर आवरून मनाने त्या इंद्रियांच्या विषयांचे चिंतन करत राहतो, तो मिथ्याचारी म्हणजे दांभिक म्हटला जातो. यस्विंद्रियाणि मनसा नियम्यारभते अर्जुन कर्मेंद्रिय कर्मयोग असक्तस्य विशिष्यते. मनाने इंद्रियांचा संयम करून अनासक्त भावाने कर्म करण्याची परमेश्वर प्रशंसा करताना म्हणतात, परंतु अर्जुन, हे अर्जुना, यहा जो पुरुष मनसा मनाच्या योगे इंद्रियांना नियम्य वश करून घेऊन असक्त अनासक्त होऊन कर्मेंद्रियही सर्व इंद्रियांच्या द्वारा कर्मयोगाचं आरभते आचरण करतो, सहा तो पुरुष विशिष्यते श्रेष्ठ होय. म्हणजेच परंतु हे अर्जुना, जो मनुष्य मनाने इंद्रियांना ताब्यात ठेवून आसक्त न होता सर्व इंद्रियांच्या द्वारा कर्मयोगाचं आचरण करतो, तो श्रेष्ठ होय. नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्य कर्मणः शरीर यात्रा पिछते न प्रसिद्धेत अकर्मणः. कर्म न करण्यापेक्षा कर्म करणं हे श्रेष्ठ आणि कर्माशिवाय शरीर निर्वाह करणं अशक्य असल्याचे सांगून निस्वार्थ आणि अनासक्त भावाने विहित कर्म करण्याची आज्ञा इथे परमेश्वर करतात. त्वं तू नियतम शास्त्रविहित कर्म कर्तव्य कर्म कुरु कर ही कारण अकर्मणः कर्म न करण्याच्या अपेक्षेने कर्म करणं ज्यायः श्रेष्ठ आहे, तसेच अकर्मणः कर्म न केल्यास ते तुझा शरीर यात्रा अपि शरीर निर्वाहसुद्धा न प्रसिद्धेत सिद्ध होणार नाही. म्हणजेच तू शास्त्रविहित कर्तव्य कर्म कर, कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणं श्रेष्ठ आहे. तसेच कर्म न करण्याने तुझे शरीर व्यवहारही चालणार नाहीत. नियतम म्हणजे नियतीने दिलेलं, जायो म्हणजे श्रेष्ठ, आणि शरीर यात्रा आपण शरीराच्या यात्रेवर आलो आहे, ते परमेश्वराचं घर हे आपलं खरं घर आहे.
आता आपण मूळ संस्कृत श्लोकाचं सरळ वाक्यात रूपांतर करूया आणि त्या पूर्ण श्लोकाचा इंग्रजीमध्ये अर्थ पाहूया. ही कश्चित् क्षणमपि अकर्मकृत् जातु न तिष्ठति ही अवशः एव सर्वः प्रकृतिर्जैः गुणैः कर्म कार्यते. No one can ever remain actionless even for a moment. Everyone is helplessly driven to action by the inherent qualities and natural tendencies. या विमूढात्मा कर्मेंद्रियाणि संयम्य इंद्रियार्थान् मनसा स्मरन् आस्ते सः मिथ्याचार उच्यते. The man with illusion who merely restrains external organs of action but dwells on the sense objects internally is called a hypocrite. अर्जुन, तू यः इंद्रियाणि मनसा नियम्य असक्तः कर्मेन्द्रियैः कर्मयोगम् आरभते स विशिष्यते. But Arjuna, the man who controls his senses by the mind, is unattached and directs his organ of action to the path of work, is the one who comprehends and excels. त्वं नियतं कर्म कुरु हि अकर्मणः कर्मजायः च ते शरीरयात्रा अपि अकर्मणः न प्रसिद्ध्येत. Perform your duty sincerely as action is superior to inaction. Even the maintenance of your body would not be possible by inaction. आता आपण याच श्लोकाच्या संदर्भात माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये रचलेला ओव्यांचा सुलभ असा मराठीत अर्थ समजून घेऊया. नहि कश्चित् क्षणमपि जातु निष्ठत्य अकर्मकृत् कार्यते ह्यवशः कर्म सर्व प्रकृतिर्जुने प्रकृतिर्जैर्गुणैः. पार्था, मी हे कर्म करीन किंवा मी हे सोडीन असं म्हणणं हे पूर्ण अज्ञानाचं लक्षण आहे. जोपर्यंत मायेचा आश्रय घेतलेला आहे तोपर्यंत ते स्वभावतः घडतच राहतं. प्रकृतीपासून जे 3 गुण निर्माण होतात त्यांच्या अधीन कर्मजात सगळेजण कर्मामुळे त्यांच्या अधीन असतात. योग्य कर्म जेवढी म्हणून आहेत ती हट्टाने सोडून दिली तरी स्वाभाविक इंद्रियांचं कार्य नष्ट होतं का? जरा विचार कर, मला सांग. कारणावाटे ऐकायचं थांबवता येतं का? डोळ्यातलं तेज लोपू शकतं का? किंवा नासिकेचं नाकाचं भोक बुजवलं तर वास घेणं बंद होतं का? प्राण अपान हे खेळणं बंद होऊ शकतं का? आपली मती आपलं विचार निर्विकल्प होऊ शकतं का? भूक लागत नाही, तहान लागत नाही अशा सगळ्या इच्छा मावळून जातात का? झोपेमध्ये स्वप्न पडणं थांबतं का? पुन्हा जागं होणं तरी थांबतं का? किंवा सांग, पाय चालायला विसरतात का? का जन्ममृत्यू थांबतात? हे सगळे व्यापार कधी थांबत नाहीत जरी आपण त्यांना थांबायचं ठरवलं तरी. म्हणून जे मायावंत असतात त्यांना कर्मत्याग कधीही जमत नाही. प्रकृतीच्या गुणांनी पराधीनपणे अरे पंडूसुता ही कर्म होतच राहतात. म्हणून आपण पराधीन आहोत, प्रकृतीच्या अधीन आहोत, तरी हे करीन हे सोडीन हा असा उगाच अभिमान कशाला बाळगायचा? रथावर बसून निश्चल जरी बसलं तरी रथाबरोबर तुम्हाला पराधीनपणे हिंडावंच लागतं. किंवा एखादं वाळलेलं पान जे जमिनीवर पडलेलं असतं ते वारा आला की आकाशात भ्रमतच राहतं. तसंच प्रकृतीचा आसरा घेऊन कर्मेंद्रियाद्वारा सतत निरंतर हे व्यवहार आपण वावरतच असतो. त्रिगुणांमुळे आपण कर्माचा त्याग करून शकत नाही. म्हणून जोपर्यंत प्रकृतीचा संग आहे तोपर्यंत कर्मत्याग होऊ शकत नाही. आणि असं जे म्हणतात त्यांचं ते केवळ अज्ञान आहे. मायाभास म्हणजे मायेमुळे निर्माण झालेला भ्रम. आदिमाया म्हणजे परब्रह्माची स्वाभाविक शक्ती. ह्या स्फुरणरूप शक्तीमुळेच निर्गुण निर्विशेष ब्रह्माच्या ठिकाणी विश्वाचा आभास निर्माण होतो, तो वाढतो आणि विलीन होतो. याच शक्तीला माया, मूळ प्रकृती इत्यादी नावं दिली जातात. अव्यक्त
मायेमुळेच सच्चिदानंद रूप परब्रह्माच्या ठिकाणी जड आणि दुःखरूप सृष्टीचा भास होतो. त्रिगुण म्हणजे सत्व, रज आणि तम असे 3 गुण. त्रिगुणांच्या समवायी रूपाला प्रकृती असं नाव सांख्यशास्त्राने दिले असून त्रिगुणांच्या साम्यावस्थेत खळबळ निर्माण होऊन जी मिश्रणं किंवा प्रतिमिश्रणं निर्माण होतात त्यामुळे सृष्टी विकसित होते. आपल्या जड आणि सूक्ष्म शरीरातील ह्या गुणांच्या प्रमाणावर आपले स्वभाव, धर्म आणि क्रिया ही अवलंबून आहेत. शांतपणा आणि ज्ञान हे सत्वगुणांचे दृश्य स्वरूप असून चंचलता आणि क्रियाशीलता हे रजोगुणाचे दृश्य स्वरूप आहे. जडता आणि आळस हे तमोगुणांचे दृश्य स्वरूप आहे. आहार विहारानुरूप या शरीरातील गुणांच्या प्रमाणात हळूहळू फरक पडतो. म्हणूनच सात्विक आहार विहाराचे महत्त्व वर्णिलेले आहे. तमोगुणापेक्षा रजोगुण आणि रजोगुणापेक्षा सत्वगुण हा श्रेष्ठ आहे. सत्वगुणाचा प्रकर्ष झाला असता मनुष्य परमार्थ साधन मार्गावर जलद प्रगती करू शकतो. या त्रिगुणांच्या कार्याचा द्रष्टा व भोगता जीवात्मा आहे. आपल्या शुद्ध स्वरूपाचा अनुभव मिळेपर्यंत या त्रिगुणांचे परिणाम जीवात्म्याला भोगावेच लागतात. परंतु आपल्या शुद्ध स्वरूपाचा एकदा अनुभव मिळाला की जीवात्मा ह्या त्रिगुणांपासून अलिप्त आणि मुक्त होतो. प्राण, अपान. प्राण आणि अपान असे 2 वायू. प्राण हा शरीरातील चालक शक्ती आहे जी बाहेरील प्राणवायू शरीरात खेचून घेते. शरीरात घेतला जाणारा वायू तो प्राण आणि अपान म्हणजे शरीरातून बाहेर टाकला जाणारा वायू. कर्मेंद्रिया आणि संयम य असते मनसा स्मरण इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचारस उच्यते. पार्था, आपल्याला जे स्वाभाविकता उचित कर्म प्राप्त झालं आहे ते सोडून जे कर्मातीत व्हायला धावतात पण त्यांची कर्मेंद्रिय मात्र त्याची क्रिया, व्यापार हे सगळं मूढपणे निरोध करायचा प्रयत्न करतात, ते रोखून धरायचा प्रयत्न करतात, पण त्यांना कर्म कधीच घडत नाही कारण त्यांचं मन हे नेहमी कर्मामध्ये अडकलेलं असतं. पण बाह्यकारी मात्र बाहेर मात्र ते मी खूप त्याग करतोय, खूप स्वतःला रोखतोय असं दाखवत असतात, पण ते सगळं व्यर्थ असतं, ते दैन्य असतं. असे मूढ, असे जे मूर्ख असे वागत असतील की जे खूप मोठा आव आणत असतील की आपण आपली इंद्रिय आवरून धरली आहेत पण मनामध्ये त्या भोगांची आशा असेल, त्यांना तू भोगासक्त असं समज आणि आता मी तुला निष्काम म्हणजे काय त्याचं तुला रहस्य सांगतो. आता इथे कर्मेंद्रिय म्हणजे कर्म म्हणजे हालचाल करणारी इंद्रिय. हात, पाय, गुद म्हणजे मलद्वार, शिश्न म्हणजे मूत्रद्वार आणि वाचा ही 5 कर्मेंद्रिय असून देणं घेणं, गती म्हणजे चालणं, मलचा त्याग, मूत्रत्याग आणि बोलणं ही त्यांची कर्म आहेत. यस्विंद्रिय आणि मनसा नियम्य रभतेर्जुन कर्मेंद्रिय कर्मयोग सक्तः विशिष्यते. पार्था, जो सतत परमेश्वराच्या पायावर परब्रह्म पदावर दृढ बुद्धी ठेवून मनामध्ये स्थिर राहतो पण बाहेर मात्र तो संसारी जसं वागत असतात तसंच वागतो, आपल्या इंद्रियांना कोणतीही आज्ञा देत नाही ना तो कुठच्याही विषयांची भीती बाळगत. जे प्राप्त उचित कर्म आहे ते कधीही तो टाळत नाही. कर्म करत असताना तो कधीही स्वतःला आवरत नाही पण त्या कर्मामध्ये त्याचं मन अडकत नाही किंवा ते कर्म करताना त्याची वृत्ती उसळत नाही किंवा त्याचं मन झाकोळत नाही. असा जो असतो की जो कर्म करत असतो पण त्याच्या कामनेमध्ये अडकत नाही, जणू काही एखादं कमळाचं पान पाण्यात राहूनही अलिप्त राहतं, तसाच तो उपाधीत अडकत नाही. पाण्यामध्ये जेव्हा सूर्याचं प्रतिबिंब पडतं तेव्हा ते बिंब तिथे दिसतं पण खरं ते बिंब तिथे नसतं. तसंच तो बाह्य दृष्टीने कॉमन साध्या माणसासारखा वावरताना दिसतो पण त्याच्या अंतःकरणात मात्र त्याची आत्मस्थिती अशा लक्षणांनी युक्त असते की जो अजिबात आसक्त नसतो,
सतत त्याची नजर परमात्म्याकडे असते, परमात्म्याच्या पदाकडे असते. पार्था तूही असाच हो, मन आवरून अंतर्यामी तू निश्चल हो आणि जे जे कर्मेंद्रिय आपली आपली कर्म करतायत ती त्यांना सुखाने करू दे. त्याच्यामध्ये तू अडकू नको किंवा त्या इंद्रियांना आवरू नको, असक्त हो आणि मगच तू कर्मातीत होऊ शकशील. नियतं कुरु कर्मत्वं कर्मजायो ह्यकर्मणः शरीरयात्रा पिचते न प्रसिद्धेत अकर्मणः. स्वतःचं कर्म टाकून देऊन कर्मातीत व्हावं हे तर कधीही शक्य नाही. ह्या संसारात हे अशक्य आहे. मग शास्त्राच्या विरुद्ध कर्म का करावं? आपला धर्म का सोडावा? म्हणून पार्था, तू जे कर्म तुला प्राप्त झालं आहे, क्षात्रधर्मानुसार जे युद्ध प्राप्त झालं आहे ते तू आचरण केलं पाहिजेस आणि त्याच्या फलाच्या आशेत तुझं मन गुंतू देता कामा नये. निष्काम कर्माचं एवढं कौतुक संतांनी केलं आहे की ते स्वभावे आपोआप स्वतःला मोक्षप्रद ठरतं. तोच अधिकार स्वधर्म सेवन आशा न बाळगता, फलाशा न बाळगता जो करतो ते कर्म त्याला मोक्षप्रद होतं. आता या श्लोकाबद्दल माझ्या दृष्टिकोनातून मला काय वाटतं ते आपण पाहूया. निष्काम कर्मयोगाविषयी सांगताना पुढे 5व्या आणि 6व्या श्लोकामध्ये परमेश्वर म्हणतात की अरे सगळेजण हे प्रकृतीच्या गुणांमुळे बद्ध असल्यामुळे ते पराधीन आहेत, अवश्य आहेत आणि म्हणून ते कर्म करायला भागच त्यांना पाडलं जातं. एक क्षणसुद्धा कर्म केल्याशिवाय आपण राहू शकत नाही. अगदी आपण ध्यानासाठी शांत स्तब्ध बसलं तरी आपला श्वासोश्वास, अन्नपचन, रक्ताभिसरण या क्रिया चालूच असतात. आणि जरी तर तुम्ही इंद्रियांना त्यांचे विषय पुरवले नाहीत पण मनाने मात्र त्यांचं चिंतन करत राहिलात तर तुम्ही स्वतःला मूढ आणि दांभिक आहात असं समजलं पाहिजे. 7व्या आणि 8व्या श्लोकात ते म्हणतात की त्यापेक्षा अनासक्त राहून नियत कर्म स्वकर्तव्य म्हणून करणं हेच श्रेष्ठ आहे. प्रत्येकाला स्वधर्मानुसार प्राप्त झालेले कर्म हे त्यांनी असक्त बुद्धीने केलंच पाहिजे. कारण अगदी साधा विचार केला तरी कर्म करायचंच नाही असं ठरवलंच तर आपले बेसिक शरीराचे व्यवहारसुद्धा चालू शकणार नाहीत. म्हणून परमेश्वर इथे सांगतायत की तू ज्ञान घेऊन साक्षी भावानी आपल्याला कुठलं कर्म प्राप्त झालं आहे, जन्मानुसार ते प्राप्त झालं आहे, नियत कर्म जे आहे ते करत राहणं आणि ते असक्त बुद्धीने त्याच्यात कुठचाही कर्तेपणाचा भाव न ठेवता, त्याच्यात इन्व्हॉल्व न होता करणं हेच श्रेष्ठ आहे. गीतार्थ जाणून घ्यायला पुन्हा भेटूया. मनःपूर्वक धन्यवाद.